हाय, मी शेफ दिग्विजय भोसले. 10 days 10 series मध्ये आज आपला 10वा दिवस. हे गेले 10 दिवस आपण चायनीजचे वेगवेगळे स्टार्टर्स बनवतोय. आज आपण जो 10वा स्टार्टर बनवणार आहे तो आहे चिकन कोंपाव. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला व इंस्टाग्राम पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला तर बघू आपण आज आपली 10वी रेसिपी, ती म्हणजे चिकन कोंपाव. इथे मी चिकन घेतलेलं आहे, साधारण 250 ग्रॅम आहे. त्यामध्ये अर्धा अंड, थोडीशी ब्लॅक पेपर, सॉल्ट चवीपुरतं, थोडासा मैदा, थोडा कॉर्नफ्लोअर. तर हे सगळं एकजीव करून द्यायचं. मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी तेल ऍड करतोय. तर ह्या तेलामध्ये आपल्याला एक थंड तेल असतानाच आपल्याला चिकन टाकून घेऊन चिकनला आपल्या शॅलो फ्राय करून घ्यायचं. थंड तेलात जेव्हा आपण चिकन टाकतो तर चिकन आपलं सॉफ्ट राहील आणि कडक होणार नाही, किंवा जेव्हा आपण सॉसमध्ये टॉस करणार त्यावेळी ते चिकन तुटणार नाही. कोमट तेलामध्येच चिकन टाकून आता आपलं फ्राय झालेलं आहे, तिला मी एका बाउलमध्ये काढून घेतो. आता सेम पॅन मध्ये मी अगदी हलकसं ऑइल ऍड करतोय. तेल गार असतानाच त्यामध्ये मी स्टार अॅनिस ऍड करतोय. थंड तेलात स्टार अॅनिस ऍड केल्यामुळे स्टार अॅनिसचा फ्लेवर चांगला येईल त्या रेसिपीला. गार्लिक, जिंजर, रेड आय चिली हलकं ह्याला टॉस करतो. आता ह्यात रेड बेल पेपर ऍड करतोय, येलो बेल पेपर, ग्रीन कॅप्सिकम, ऑनियन. आता ह्या भाज्या आपल्याला जास्त कुक नाही करायच्या, या हाय अशा थोड्या क्रंची ठेवायच्या. आता भाज्या आपल्या टॉस झालेल्या आहेत, त्यामध्ये मी चिकन ऍड करतो. ह्यामध्ये मी डार्क सोया सॉस ऍड करतो, ऑयस्टर सॉस ऍड करतो, हलका टॉस देतोय. आता ह्यामध्ये ऍड करतोय सॉल्ट, हलकीशी ब्लॅक पेपर, अरोमॅट पावडर, हलकीशी तिळाचे तेल. आता कोंपाव तयार आहे आपलं. त्यामध्ये मी सॉल्टेड पीनट्स ऍड करतो. ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊ.